सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सोलापुरातील बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी, ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा आणि पवारांचा फोटो, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती। बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंची टीका। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी। कराड येळगाव जिल्हा परिषद गटातून भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची उडी, एमआयएमकडून जिल्हा परिषदेच्या 6 गटात तर पंचायत समितीच्या 15 गणामध्ये उमेदवार उभे। मुंबईत अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल, मलबार हिल आणि पेडर रोड परिसरामध्ये पालिकेची कठोर कारवाई, 3 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीत तणाव कायम, यशवंत सेना आणि अपक्ष उमेदवाराला सावंतांचा पाठिंबा। सूत्रांची माहिती, अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सावंतांचे अप्रत्यक्षपणे भाजप विरोधात लढण्याचे संकेत। पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 22 जणांची माघार, मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश। साताऱ्यात भाजप उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवाराची उच्च न्यायालयामध्ये धाव। कराड सैदापूर जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार सागर शिवदास यांना 3 अपत्य असताना देखील उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याचा आरोप। जिल्हा परिषद निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी, तर पंचायत समितीत एकूण 5 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम। सोलापुरात अजित पवारांना धक्का, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळेंचा भाजपमध्ये प्रवेश। काळे गटाच्या भाजप प्रवेशामुळे वाखरी गटात भाजपची ताकद वाढली। साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंच्या उपस्थितीत भाजप उमेदवाराची प्रचार सभा। जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपची सत्ता गरजेची, भोसलेंचं वक्तव्य। भाजपाचे काटी लाखेवाडी जिल्हा परिषदेचे उमेदवार विलास वाघमोडेंकडून प्रचाराचा शुभारंभ, प्रचाराला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद। महायुतीकडून हातकणंगले शिरोळ तालुक्यामध्ये प्रचाराला सुरुवात, महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। कोल्हापुरात महायुतीचा झेंडा फडकणार, आजी माजी आमदारांनी व्यक्त केला विश्वास। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी। कराड येळगाव जिल्हा परिषद गटातून भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। पुण्यातील भोरमधल्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीतून 3 उमेदवारांची माघार, 100 उमेदवार सध्या निवडणुकीच्या मैदानात। परभणीमध्ये आतापर्यंत 10 उमेदवारांकडून अर्ज मागे, अनेक गटांमधील निवडणूक समीकरण बदलण्यास सुरुवात। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। दावोसमध्ये 30 लाख कोटींची सामंजस्य करार करून मुख्यमंत्री फडणवीस परतले, उद्या नांदेड दौऱ्यावर असणार। हिंद दी चादर या कार्यक्रमाला हजेरी लावणार। ओशेवारा परिसरामध्ये गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान ताब्यामध्ये। कमाल खाननं स्वतः परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। बदलापुरातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून सामनातून निशाणा, महाराष्ट्रात बलात्कारी आणि गुन्हेगार मोकाट सुटलेत। खुनी बलात्कारांना राज्यात कायद्याची भीती राहिलेली नाही, सामनातून सरकारवर हल्लाबोल। तुरुंगात असताना देखील सोनम वांगचुक यांचे नवनवीन प्रयोग सुरू। जोधपूर जेलमध्ये उन्हाळ्यामध्ये बॅरेक थंड कसं ठेवावं याचा शोध सध्या सोनम वांगचुक घेतायत। लडाखमधील आंदोलनामुळे वांगचुक यांच्यावर NSA अंतर्गत गुन्हा दाखल।
कर्नाटकच्या चोरला घाटामध्ये 400 कोटींच्या कथित कंटेनरची लूट, राजस्थानमधील विराट गांधीला 5 दिवसांची पोलीस कोठडी, मुख्य संशयित मोठा व्यावसायिक फरार, शोध सुरू.